क्षणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्या निर्णयाची वाट पाहत होते तो निर्णय अखेर आज निर्गमित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला असून काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। स्क्रीनवर पाहताय राज्य शासकीय कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्या निर्णयाची वाट पाहत होते या संदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 25 फेब्रुवारी म्हणजे आज रोजी 25 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55% वरून 58% करण्यात यावा आणि 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीनं देण्यात यावी आणि जुलै ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील थकबाकी जी आहे ती मार्च 2026 च्या महिन्यामध्ये रोखीनं अदा करण्यात यावी। तथापि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यातील थकबाकीबाबतचे आदेश जे आहेत ते स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यामुळं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यातील जी थकबाकी आहे ती या निर्णयामध्ये समाविष्ट नाही। त्यामुळं त्या संदर्भातल्या थकबाकीसाठी कर्मचारी, पेन्शनधारकांना आता वाट पाहावी लागणार आहे। मात्र 1 फेब्रुवारी 2026 पासून 55% वरून महागाई भत्त्याचा दर जो आहे तो 58% करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच जुलै ते ऑक्टोबर 2025 पर्यंतची थकबाकी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्याची थकबाकी आणि 1 फेब्रुवारी 2026 पासून 55% वरून 58% महागाई भत्त्याचा दर जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना ही गुड न्यूज आहे। पेन्शनधारकाचा संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांनासुद्धा ही गुड न्यूज आहे। या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सदर शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। या संदर्भातला पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या संदर्भातला शासन निर्णय आजच निर्गमित होणार आहे। या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर आपल्या चॅनलवर या संदर्भातली माहिती देण्यात येईल। त्यामुळे निश्चितच हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।